Hello friends. So in today's lecture we are going to see the provisions relating to debit note and credit note. Actually it was part of chapter 8 section 34, but as we need to understand some basics relating to input tax credit for understanding this part. याच्यामुळे आपण इनपुट टॅक्स क्रेडिटचा सेक्शन 16 जो आहे तो बघून घेतला, तो स्टडी केला आणि त्याच्यानंतर आता आपण हा सेक्शन 34 जो आहे तो स्टडी करणार आहोत. बिफोर मुव्हिंग टू दिस चॅप्टर आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू प्लीज लर्न सेक्शन 16 विथ रूल 36-37. हे दोन बेसिक गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला कंपल्सरीली माहिती असल्या पाहिजेत. आणि सेकंडली तुम्हाला इनव्हॉइसिंगच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत टॅक्स इनव्हॉइसच्या याही माहिती असल्या पाहिजेत अलॉंग विथ टाइम ऑफ सप्लाय. सो हे त्याच्याशी रिलेटेड आहे म्हणून आपण ते यावेळी कव्हर करतो आहोत. मुद्दामच तो पोर्शन मी यावेळी ठेवलेला आहे, अदरवाईज आपण तो आधीच घेतला असता. सो लेट स्टार्ट विथ सेक्शन 34. आता डेबिट नोट क्रेडिट नोटच्या प्रोव्हिजन लॉफुली समजून घेण्या किंवा लिगल प्रोव्हिजन सेक्शन्स समजून घेण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट करायला हवी की डेबिट नोट क्रेडिट नोटची मुळात कन्सेप्ट आणि एक बेसिक फंडामेंटल प्रिन्सिपल लक्षात ठेवायला हवं. जे हवं तर लिहून ठेवा तुम्ही. ओके, सो एक बेसिक फंडामेंटल प्रिन्सिपल तुम्हाला लिहून देतोय, कधीही विसरायचं नाही. जीएसटी डेबिट नोट और क्रेडिट नोट दोन्हीसाठी सारखंच आहे. क्रेडिट नोट इज ऑलवेज issued by original supplier to his recipient. हे प्रिन्सिपल लॉ मध्ये तुम्हाला कुठेही दिलेलं नाहीये, पण तरी तुम्हाला ते समजून घ्यावं लागतं. आणि हे लक्षात न आल्यामुळे बऱ्याच वेळेला गोंधळ होतात लोकांचे. सो एक फंडामेंटल प्रिन्सिपल की डेबिट नोट क्रेडिट नोट इश्यू होते म्हणजे मुळात सप्लायर टू रेसिपियंटच इश्यू होणार आहे. काय फंडामेंटल प्रिन्सिपल आहे? इश्यू कोण करणार? सप्लायर. कोणाला इश्यू करणार? रेसिपियंटला. ओके, कॉन्व्हर्स इज नॉट पॉसिबल. म्हणजे रेसिपियंट सप्लायरला डेबिट नोट क्रेडिट नोट इश्यू करू शकतो का? नाही करू शकतो, पण ती जीएसटी ची क्रेडिट नोट नसते. ती जीएसटी ला कुठेही एक्सपेक्ट नसते. ती जस्ट अन अकाउंटिंग क्रेडिट नोट और अकाउंटिंग डेबिट नोट. ठीक आहे. सो डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट जेव्हा आम्ही जीएसटी मध्ये त्याचा उल्लेख करतो तेव्हा आम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं की इट इज ऑलवेज इश्यूड बाय सप्लायर टू रेसिपियंट. रेसिपियंट सप्लायरला कधीही इश्यू करणार नाही. ठीक आहे, हे एक बेसिक फंडामेंटल लक्षात ठेवा. सेकंड फंडामेंटल आपण येऊया की डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट म्हणजे नक्की काय असतं. तर ह्या गोष्टी आहेत ना, ह्या ऍक्च्युली 11वी डॉक्युमेंटेशनचा पार्ट आहे. पण बऱ्याच वेळेला काय होतं की अनेक ठिकाणी ह्या गोष्टी मुळात लोक लक्षात घेत नाहीत किंवा बऱ्याच वेळा ह्या गोष्टी न शिकवल्या गेल्यामुळे आपल्याला त्याचं बेसिकच माहित नसतं, त्याच्यामुळे खूप कन्फ्युजन होतात. सो डेबिट नोट क्रेडिट नोट बऱ्याच टॅक्स पेयर्स साठी, टॅक्स कन्सल्टंट साठी ओव्हरऑल कन्फ्युजनचा टॉपिक बनून जातो. आपल्याला तो बनवून घ्यायचा नाहीये. त्यात थोडंसं अकाउंटिंग पण इन्व्हॉल्ड आहे, त्यामुळे डेबिट नोट आणि क्रेडिट नोट आपण थोडं अकाउंटिंग पर्स्पेक्टिव्हनी पण समजून घेऊया. डेबिट नोट मुळात का दिली जाते? तर इश्युअर डेबिट्स द अकाउंट इन हिज बुक्स ऑफ द रिसिव्हर और डेबिट्स द अकाउंट ऑफ रिसिव्हर. आपण रादर असं म्हणू, जास्त क्लिअर होईल. ऑफ रिसिव्हर in his own books of accounts. Similarly, credit note म्हणजे काय? तर issuer of note of this note credits the account of receiver in his own books of accounts. मुळात या कारणासाठी डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट दिली जाते. म्हणजे आम्हाला बेसिक गोष्ट काय लक्षात घ्यायला हवी की डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट आम्ही अशीच देतो का? चला आता आम्हाला वाटलं इनव्हॉइस इश्यू करून कंटाळा आला, सो डेबिट नोट इश्यू करूया. नाही ना, असं नसतं ना.
त्याला काहीतरी एक फंडामेंटल लॉजिक आहे. हे लॉजिक आता आम्हाला शिकवलेलं आहे 11वी मध्ये. ते 11वी नंतर पुन्हा IPCC पर्यंत कधीही वापरायला लागलेलं नसणार आहे असं मला वाटतं. म्हणजे माझा तरी एक्सपिरियन्स असा आहे की डेबिट नोट तुम्ही तो फॉर्मॅट बऱ्याच लोकांनी 11वीचे जे काय आपण HSC बोर्डचे प्रोजेक्ट तयार करतो, ऍक्च्युली प्रोजेक्ट म्हणणं कितपत योग्य आहे ही शंका आहे, पण जे काय ते प्रोजेक्ट म्हणून आपण खरडवतो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा पुस्तकाच्या झेरॉक्स काढून त्याची डॉक्युमेंट चेक करून त्याची काहीतरी माहिती मिळवून द्यायची, एवढ्याच पुरता तो टॉपिक वाचला असतो. सोर्स डॉक्युमेंट्स नावाचा चॅप्टर 11वीच्या अकाउंटन्सी मध्ये होता. त्याच्यानंतर त्याचा रिलेव्हन्स हा नंतर कुठेही आलेला नसतो. त्याच्यामध्ये डेबिट नोट क्रेडिट नोट शब्द ऐकलेले असतात, पण नंतर ते कुठेही वापरले नसल्यामुळे आम्हाला त्या शब्दांचा विसर पडलेला असतो. त्याच्यामध्ये ही बेसिक रिव्हिजन आहे. ओके, सो ऑर्डिनरी पार्लन्स मध्ये, अकाउंटिंग पार्लन्स मध्ये आपण बोलतोय की डेबिट नोट कोण इश्यू करतो, तर इश्युअर जो डेबिट नोट प्रिपेअर करतोय तो असं सांगतो की आय एम डेबिटिंग युअर अकाउंट. युअर म्हणजे कोण, ज्याला डेबिट नोट दिली जाते तो. मी तुझं अकाउंट डेबिट करतो आहे माझ्या बुक्स मध्ये, ह्याला डेबिट नोट म्हणतात. मी तुझं अकाउंट माझ्या बुक्स मध्ये क्रेडिट करतो आहे असं सांगायचं, त्याला क्रेडिट नोट म्हणतात. ओके, आता मला सांगा की आता आपण काय करूया की आपण पहिला क्रेडिट नोट पासून सुरुवात करूया. आता अंडरस्टँडिंगला सुरुवात करूया. ऍक्च्युअली काय होतंय बघूया. सी, बेसिक, आता हे खूपच बेसिक आहे पण मी मुद्दाम बेसिक मधून शिकवतो जेणेकरून पुढे कन्फ्युजन व्हायला नको, कारण आपल्याला बेसिक टू ह्याच लेक्चरमध्ये एकदम ऍडव्हान्स पर्यंत क्लिअर करायचं. सो आता आपलं बेसिक जीएसटीचा प्रिन्सिपल काय की सप्लायर क्रेडिट कायम डेबिट नोट किंवा क्रेडिट इश्यू करतो. पण ऑर्डिनरी पार्लन्समध्ये जर तुम्ही जीएसटी हा विषय बाजूला ठेवलात तर रेसिपियंट्स पण डेबिट नोट क्रेडिट नोट इश्यू करतात. त्याला अकाउंटिंग किंवा नॉन जीएसटी क्रेडिट नोट्स डेबिट नोट्स असं म्हणतात. ओके, सो आपण एक साधं एक्झाम्पल घेऊया. आपण सप्लायर असं नाव देऊया आणि रेसिपियंट असं नाव देऊया. ओके, सो इथे आपण एक हे करूया. मी तुम्हाला दोन्हीकडे कंपॅरेटिव्ह दाखवत होतो क्रेडिट नोट बद्दल. हे आहे क्रेडिट नोट बद्दल. बरं, हा चार्ट माझा लिहून दिला की तुम्ही हे करून घ्यायचे, स्क्रीनशॉट किंवा लिहून घ्यायचे, कारण इथेच मी परत डेबिट नोट लिहिणार आहे. ओके, सो क्रेडिट नोटचं बेसिक प्रिन्सिपल तुमच्या शेजारी आहे. पहिली ट्रान्झॅक्शन सेल, ज्यासाठी आम्ही टॅक्स इनव्हॉइस इश्यू करतो. काय अकाउंटिंग एंट्री पास होईल सप्लायरच्या बुक्स मध्ये? मी जर सेल केला तर मी काय एंट्री पास करतो? ओके, आर्स अकाउंट डेबिट. आता इथे कॅश ट्रान्झॅक्शन नाही आहेत. ओके, टू सेल्स अकाउंट. आर म्हणजे कोण? रेसिपियंट्स. रेसिपियंट काय अकाउंट एंट्री पास करेल? परचेसेस अकाउंट्स डेबिट. खूप आता हे 11वी लेवलचं आहे तरी समजून घ्या. टू एस अकाउंट सप्लायर्स अकाउंट क्रेडिट. बरोबर. आता मला सांगा की सप्लायरच्या बुक्स मध्ये सप्लायर जेव्हा क्रेडिट नोट इश्यू करेल तेव्हा तो काय एंट्री पास करेल? सप्लायर जेव्हा आपण आता बघितलं ना की क्रेडिट नोट इश्यू करतो म्हणजे काय, इश्यू करणारा माणूस हा ज्याला नोट इश्यू केली जाते त्याचा अकाउंट काय करतो? क्रेडिट करतो. सो आर काय, सप्लायर काय करेल? टू आर्स अकाउंट. बरोबर. आता आर्स अकाउंट आम्ही क्रेडिट केलं, ह्याचा अर्थ काय झाला? डेबिट आम्ही काय अकाउंट करणार? एवढीच ट्रान्झॅक्शन असेल तर ऑब्व्हियसली कुठेतरी सेल्स रिटर्न अकाउंट येईल किंवा डायरेक्टली तुम्ही सेल्स अकाउंट डेबिट कराल, व्हॉट एव्हर. अल्टिमेटली सेल्स रिटर्न अकाउंट तुम्ही सेल्स मध्येच परत ट्रान्सफर करता. सो ही एंट्री पास होईल क्रेडिट नोट साठीची. ओके, तुम्हाला तुमचं आन्सर मिळत जाईल. कशासाठी क्रेडिट नोट आम्ही इश्यू केली असणार? सेल रिटर्न साठी. किंवा मी समजा डिस्काउंट दिला, पोस्ट सेल डिस्काउंट तुम्हाला द्यायचा माहिती, आठवतोय का? डिस्काउंट अकाउंट डेबिट. मी ठरवलं कॅश डिस्काउंट देऊन टाकूया, मरू दे. टू आर्स अकाउंट. ठीक आहे, याची एंट्री रेसिपियंटच्या बुक्स मध्ये कशी होईल मला सांगा? परचेस रिटर्न अकाउंट असणार त्याच्याकडे, सो तो काय करेल? एस अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट किंवा एस अकाउंट डेबिट टू डिस्काउंट रिसिव्ड. त्याचं इन्कम आहे ना हे, डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट म्हणून करेल. म्हणजे मला एक गोष्ट सांगा की जी सप्लायर साठी क्रेडिट नोट आहे सप्लायरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने, तीच नोट ही रेसिपियंट साठी डेबिट नोट आहे का? कारण जर आता समजा सप्लायर डॉक्युमेंट नाही इश्यू केला, रेसिपियंट म्हटला की मीच तुम्हाला नोट देतो,
तर रेसिपियंट एस अकाउंट डेबिट करणार म्हणजे रेसिपियंट डेबिट नोट रेस करणार का? लक्षात येत आहे. म्हणूनच सप्लायर जी क्रेडिट नोट म्हणून आपल्या बुक्स मध्ये रेकॉर्ड करून समोरच्याला पाठवतो, ती रेसिपियंट त्याच्या बुक्स मध्ये डेबिट नोट म्हणून हे करतो, डिनोट करतो. कारण तो डेबिट करत असतो ना, सप्लायर क्रेडिट करतोय पण रेसिपियंट डेबिट करतोय सप्लायरचं अकाउंट, म्हणून लोकांचे गोंधळ होतात. ठीक आहे, ही गोष्ट कळली. क्रेडिट नोट इश्यू केला जाणार म्हणजे अकाउंट काय होणार, काय त्याच्यावरती केलं जाईल, काय होईल, किंवा सप्लायरची क्रेडिट नोट हीच रेसिपियंट साठी डेबिट नोट असते. आता आपण काय करूया, इथून क्रेडिट नोट उडवूया, इथे डेबिट नोट आणूया. ओके, आता डेबिट करणार म्हणजे मी काय करणार, मी त्या रेसिपियंटचं अकाउंट डेबिट करणार. सो आर्स अकाउंट डेबिट. आता टू काय असणार, ऑब्व्हियसली सेल्सच असणार ना, दुसरं काय करणार मी, मला इन्कमच जनरेट होते कारण बाकी काही ट्रान्झॅक्शनच नाही आपल्या एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे, तसाच आर काय इश्यू करणार, रेसिपियंट काय सेल एंट्री मारेल, त्याच्या बुक्स मध्ये सप्लायरचं अकाउंट आहे ते क्रेडिट होईल, म्हणजे डेबिट काय होईल परत परचेस अकाउंट, म्हणजे ऍडिशनल परचेस झाला असेल किंवा ऍडिशनल सेल झाला असेल तर सप्लायर काय इश्यू करेल, डेबिट नोट इश्यू करेल. इथे डिस्काउंटचा केस येणार नाही आता. लक्षात येते. सॉरी जरा अक्षर खूप खराब आलंय, कन्सेप्टवर फोकस करा. म्हणजे पुन्हा आता इथे जर तुम्ही ही डेबिट नोट बघितली तर सप्लायर त्याच्या बुक्स मध्ये आरचं अकाउंट डेबिट करतोय, पण रेसिपियंटच्या बुक्स मध्ये मात्र सप्लायरचं अकाउंट क्रेडिट होतं. सो सप्लायर जी डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट इश्यू करतो ती बरोबर कॉन्व्हर्स रेसिपियंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने असते. बरोबर आहे. सो जीएसटी साठी इम्पॉर्टंट परत प्रिन्सिपल हेच की आम्हाला सप्लायरच्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने डेबिट नोट किंवा क्रेडिट नोटचा विचार करायचा आहे. आम्हाला रेसिपियंट जी नोट इश्यू करेल त्याचा जीएसटी मध्ये काडीचाही रिलेव्हन्स नाहीये, विसरूनच जायचा विषय तो. लक्षात येत आहे. सो सप्लायरनेच क्रेडिट नोट किंवा डेबिट नोट आहे ती इश्यू करायची आहे. हा, रेसिपियंट क्रेडिट नोट देऊ शकतो का, म्हणजे काही ठिकाणी आता कस्टम कशी असते की ओके जर ऍडिशनल सेल झालेला आहे तर सप्लायर डेबिट नोट रेस करतो, आर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, त्या डेबिट नोटचा फॉर्मॅट आपल्याला कुठे दिलाय, फॉर्मॅट म्हणजे त्याच्यात कुठचे प्रिस्क्राईब डिटेल्स हवेत, जसे टॅक्स इनव्हॉइस रूल 46 मध्ये सांगितले तसे क्रेडिट नोटचे पण सांगितलेले आहेत. सो ते सगळे डिटेल्स तो मेन्शन करतो आणि डेबिट नोट रेस करतो. काही ठिकाणी कस्टम आहे की रेसिपियंटला डेबिट नोट मिळाली की ती ओके, ते म्हणतात काय ओके वी आर मॅचिंग विथ दिस, वी आर अग्रिंग विथ दिस, ते आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये स्वतःच्या लेटर हेडवरती परत सप्लायरला तशीच डेबिट नोट रेस करून क्रेडिट नोट रेस करून पाठवतात. पण रेसिपियंटने सप्लायरला दिलेली नोट कुठचीही असू दे, डेबिट किंवा क्रेडिट, ह्याचा जीएसटी मध्ये काहीही रिलेव्हन्स नाहीये. जीएसटी मध्ये डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट इज ऑलवेज इश्यूड बाय सप्लायर टू हिज रेसिपियंट. लक्षात येते. हा एक बेसिक फंडा डोक्यात कायम फिट करून ठेवा, नाहीतर कन्फ्युजन होतं. कधीही लक्षात ठेवा, डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट ही सप्लायर टू रेसिपियंटच जाते. हा, ती नॉन जीएसटी क्रेडिट नोट डेबिट नोट आहे, कमर्शियल आहे, मग त्याला कुठचं लॉ नाहीये ना, मग ती कोणी कोणाला इश्यू करू शकतं. पण जर जीएसटी क्रेडिट नोट ऑन विच यू आर टॉकिंग अबाउट इन्क्रीजिंग जीएसटी लायबिलिटी और रिड्युसिंग इनपुट टॅक्स क्रेडिट, तर मग तुम्हाला ती कंपल्सरीली सप्लायर टू रेसिपियंट अशीच इश्यू करावी लागते. ओके.